साहेबांना आणि पोलीस साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की पत्र पाठवण्या पहिले एवढं लक्षात घ्या का तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते. तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते. तुम्हाला विचार नाही करत आहे, तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवता आंदोलन करा नाही तर जेलात टाकीन. मला माहिती आहे हे मी बोलल्यानंतर माझा वाद होईल, तरी मला याची काही पर्वा नाही आहे. जर तुम्हाला जेलात टाकायचं असेल तर मी 18 वर्षाचा खालताय, पहिले मला जेलात टाका नंतर आमच्या भाऊला पत्र पाठवा. तुमच्यामध्ये जर वार करण्याची क्षमता असेल तर पहिली गोडी हे सोमकर्त्याच्या छातीवर चालवा, नंतर बच्चू भाऊच्या छातीवर चालवा. हे सांगतोय. आणि हे 1500 रुपयाचा चॉकलेट देणारे जे लोक आहे, आश्वासन देणारे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला म्हणे कर्जमाफी देतो असं 90 पाजली. मार बटणं दाबल्या तिथं जाऊ. आणि हे पत्र बच्चू भाऊला आला. जर हे आपण एवढी एकी नसती आपली, घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आलं असता, शेतकरीने तर आत्महत्या करून गेली असती. न्यायाधीश साहेबांना पत्र पाठवला. बापा बापा, अरे आता फाटली का कोणाची? फाटली का? नाही फाटली. एक झालो म्हणून ना. मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू भाऊ का तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का? एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते, एक झाले असते तुम्ही, तर ही नोबतच नाही आली असते आपल्याला आंदोलन करायचे. आता इथे साले गांड कोण आहे तर पाठ टाकून घरी जाऊन राहिले. शेतकऱ्यांची अवलादच नाहीये, ते कोण आहे तर घरी गेले साले. वा, माझा बाप शेतकरी नाही आहे, माझा बाप व्यापारी आहे. कपड्याची दुकान आहे माझ्या घरी आणि मी सिंधी समाजातला आहे, तरी मी मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो. इथं ना माझे बाबा आले ना कोणी आलं, मी एकटा काकांसोबत आलो आहे. काकांना मी ना आर्मी मध्ये म्हटलं होतं, काका मी उद्या येऊ की तुमच्या सोबत चालू. काकांना मला वाटलं तू म्हणे उद्या ये म्हणे, खायले म्हणे, आता येते म्हणे एवढा गर्दीत म्हणे. काकाले हो म्हटलं, तरी आपण पलटून गेला नाही म्हटलं. पब्लिकला एक झाली आहे म्हटलं, आता सालाले होऊनच देव आरभार काय आहे. तर घरी गेलो, बॅग घेतली, कपडे भरले, डायरेक्ट आलो. काका आलो म्हटलं, शेतकरी की लढाई आहे, इसमें सबको एक होना पडेगा, सबको. आणि जे जातीवादाचे भांडण करून तुम्ही आमच्या लोकांना फसवतात, असं करण्यानं चालणार नाही आहे. आणि तुम्ही का आम्हाला 1500 रुपयाचा भीक देता? आम्ही ना, आम्हाला जर तुम्ही ना योग्य भाव दिला आमच्या मालाले, आम्हाला कर्जमाफी दिली, आम्ही शेतकरी लाडका भाऊ योजना काढू आणि सरकारले 2500 रुपये महिन्याची देऊ. ही शेतकऱ्यामध्ये क्षमता आहे. आणि शेतकरी कधी खोटा पडत नाही म्हटलं. आणि हे आश्वासन तर आम्ही देतच नाही. आमच्या शेतकरी आश्वासनाच्या बरोबर राहिला, याच्यानंतर गलती नका करता रे बा. सरकारला भयानक आहे. कुठं म्हणते, आणि बॅनरवर मी ना पाहिलं होतं इलेक्शनच्या वेळे, शब्दाचा पक्का माणूस, आणि तिथं बोर्डावर फोटो होता. हे शब्दाचा पक्का माणूस आहे. बापा बापा, शेतकऱ्यांच्या सातबारा करा कोरा कोरा कोरा, आणि इलेक्शन झाल्यानंतर कर्ज भरा. काय वे मग शक्तीपीठ बनून राहिले म्हणते, आणि तर कर्ज माफी राहिली. ती समिती बनवते म्हणे, समिती बस होऊनच राहिली. तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही किती पण तुमची ताकद लावून घ्या मुख्यमंत्री साहेब, आम्ही इथून हटणार नाही म्हणजे नाही. हे महाराष्ट्र का शेतकरी एक हो चुका आहे. आणि एक डायलॉग म्हणून माझं भाषण संपवतो. पोलीस फडणवीस साहेबांसाठी, मुख्यमंत्री साहेबांसाठी डायलॉग आहे.
पुलिस, सीबीआई, फोर्स, मिलिट्री, फोर्स तो तेरी सारी है. पुलिस, सीबीआई, फोर्स, मिलिट्री, फोर्स तो तेरी सारी है. पण शेतकरी के और दिव्यांगों के दिल में बसा मेरा राजा अब भी सब पे भारी है. जय जवान, जय जवान. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.